नमस्कार मंडळी. दिव्यांच्या रोषणाईत साजरा होणारा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीची वाट अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आतुरतेने पाहतात. तसेच दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, वसुबारसेला गायीची पूजा केली जाते, धनत्रयोदशीला धनधान्याची पूजा केली जाते. पाडवा हा खास नवरा बायकोंच्या नात्याला समर्पित, तर भाऊबीजेला बहीण भावाचे औक्षण करून आपले नाते अधिक घट्ट करते. दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. याच दिवसाला दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या पूजेत अनेक गोष्टी मांडल्या जातात, जसे की केरसुण्या, झाडू या देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून पूजण्याची पद्धत आहे. तसेच ऊस, लाह्या, बत्ताशे यांचा प्रसाद दाखवला जातो. देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीचे पूजन केले जाते. या दिवशी घरातील मौल्यवान वस्तू, पैसे देखील पूजेत मांडतात. देवीकडे सुख, समृद्धी, भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करतात. लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी स्वरूपात झाडू पूजत असतो. तर हा झाडू इतका महत्वाचा आहे. तर असा हा महत्वाचा झाडू आपल्याला महत्वाच्या दिवशीच आणायचा आहे. लक्ष्मीपूजनाचा झाडू आपल्या घरी कधी आणावा, झाडूची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा कशी करावी, तसेच वर्षभर आपल्या घरामध्ये हा झाडू वापरताना कोणते महत्वाचे नियम पाळावेत, कोणत्या चुका टाळाव्यात, झाडूची पूजा करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, तसेच अजून काही झाडू विषयी असणारे माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. माता लक्ष्मीला शांतता आणि स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते. आणि आपलं घर स्वच्छ करण्याचं काम कोण करत असतं, तर तो झाडू करतो. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. माता लक्ष्मी समजून तिची पूजा देखील केली जाते. मग आपण फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच झाडूची पूजा करायची का? तर नाही. बघा, वर्षभर झाडूचा सन्मान करायचा. आणि त्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण झाडूविषयी जे काही नियम पाहणार आहोत, त्यातील तुम्हाला जितके शक्य होतील तितके तुम्ही पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. प्रथम जाणून घेऊ लक्ष्मीपूजनाचा झाडू कधी आणावा. तर लक्ष्मीपूजनाचा झाडू घरात आणण्यासाठी खरेदी करण्याचा जो शुभ दिवस असतो, तर तो दिवाळीतील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा, आपल्या घरी आणावा. इतर वेळेला वर्षभर ज्यावेळेस आपण झाडू खरेदी करता, तर तो आपण मंगळवारी, शनिवारी या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे. तसेच जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला झाडू खरेदी करून आणता येणार नाही, तर तुम्ही घरातील इतरांना झाडू खरेदी करून आणायला सांगू शकता आणि मग तो तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करू शकता. आता आपण पाहूयात लक्ष्मीपूजनाच्या झाडूची पूजा कशी करायची. तर पहा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. जर घरातील अलक्ष्मी गेली तरच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते. आणि म्हणूनच काय करायचं, त्याला एक विशिष्ट पद्धत आहे. संध्याकाळी आपली लक्ष्मीपूजनाची पूजेची तयारी करायची. नवीन जी केरसुनी किंवा झाडू असतो, तर तो आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवून द्यायचा. आणि जुना जो झाडू असतो त्यानं आपल्या घराच्या मागील भिंतीपासून ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत घरामध्ये अगदी सरळ रेषेत झाडत यायचं. उंबऱ्यापर्यंत येऊन जुन्या झाडूचं एक फड तोडायचं आणि तो फड बाहेर फेकायचा आणि म्हणायचं अलक्ष्मी निस्सारण, म्हणजेच अलक्ष्मीला बाहेर जाऊन द्यावे. आणि नंतर हा जुना झाडू घराच्या बाहेर ठेवायचा आणि नवीन झाडूची हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. आणि मग तो झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या ठिकाणी मांडून द्यायचा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुना झाडू अशा पद्धतीने बाहेर ठेवावा आणि नवीन झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये पूजा करून आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडायचा असतो. इतर वेळेला जर झाडू खराब झाला तर तो बाहेर कसा काढायचा, तर इतर वेळेला आपण शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी झाडू निस्सारण म्हणजे निर्जन जागी ठेवून द्यायचा असतो. आता झाडू घरामध्ये कोठे ठेवावा? घरामध्ये झाडू ठेवताना पश्चिम आणि दक्षिण या दोन दिशांमधला जो कोपरा असतो, तर त्या कोपऱ्यामध्ये झाडू ठेवावा. म्हणजेच नैऋत्य दिशेला हा झाडू ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये सुख, समृद्धी येते. जर नैऋत्य दिशेला शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला देखील ठेवला तरी चालेल. तसेच आपल्या बेडखाली म्हणजेच पलंगाखाली झाडू कधीच ठेवू नये. त्याचप्रमाणे कोणाला दिसेल अशा पद्धतीने देखील झाडू ठेवू नका. जशा आपल्या घरातील मौल्यवान वस्तू, पैसे, दागिने हे सर्व आपण लक्ष्मी स्वरूप मानतो आणि या सर्व वस्तू आपण आपल्या तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवतो.
अगदी त्याच पद्धतीने झाडू देखील लक्ष्मी असते आणि त्यामुळे कोणाला दिसेल अशा पद्धतीने झाडू कधीच ठेवू नका. तसेच दरवाजाच्या मागे देखील झाडू ठेवू शकता. देवघराजवळ तसेच स्वयंपाकघरामध्ये देखील झाडू ठेवू नये. बऱ्याचदा आपलं घर लहान असतं आणि मग अशा वेळेला या सर्व दिशा पाळणं किंवा वास्तुशास्त्रानुसार पाळून झाडू ठेवायचा कुठे हा प्रश्न पडतो. तर अशा वेळेला जर आपल्याला शक्य नसेल तर फक्त हा झाडू दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवावा. तसेच फक्त पलंगाखाली झाडू ठेवू नका. दरवाजाच्या मागे उभा करून देखील झाडू ठेवू शकता. आडवा झाडू ठेवायचा नाही. झाडण्याची जी बाजू असते ती खाली ठेवायची आणि तसेच उलटा देखील झाडू ठेवायचा नाही. जो हँडल आहे तो वरती करायचा. तसेच जवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी देखील आपण छोटा झाडू असतो तो वापरत असतो. देवघराजवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी घरातील झाडू वापरायचा नाही. त्यासाठी वेगळा झाडू ठेवायचा आणि तो छोटा झाडू ठेवू शकता. आजकाल भेटवस्तू देण्याचा ट्रेंड चालू आहे. कोणालाही झाडू भेटवस्तू म्हणून देऊ नका. त्याचप्रमाणे कोणी जर आपल्याला झाडू दिला तर तो देखील स्वीकारायचा नाही. झाडू जर खराब झाला, त्याचं फड जर निघायला लागले तर तो झाडू लगेच बदलायचा. तसेच खराब तुटलेला झाडू घरामध्ये ठेवायचा नाही. त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते आणि बऱ्याचदा जेवण झाल्यावर जे खरकट सांडलेलं असतं किंवा अन्नपदार्थ सांडलेले असतात ते स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करू नका. मौल्यवान वस्तू, अन्नपदार्थ, पाणी हे सर्व स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करायचा नाही. प्रथम काय करायचं, एका फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही हा झाडू मारू शकता. त्यानंतर आपण बऱ्याचदा रागाच्या भरात आपण झाडूचा वेगळाच उपयोग करतो. लहान मुलांवर रागाने उभारतो किंवा जनावरांवर रागाने उभारतो. तर असं करू नये. असं केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होत असतो. घरामध्ये काही काम करता करता जाता येता चुकून जर झाडूला म्हणजेच लक्ष्मीला पाय लागला तर तिच्या पाया पडावं, क्षमा मागावी, कारण ती लक्ष्मी स्वरूप असते आणि फक्त लक्ष्मी पूजापुरतेच तिची सेवा न करता वर्षभर या झाडूचा मान सन्मान करायचा असतो. इथे एक गोष्ट आवर्जून सांगते, आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी ज्या झाडूची पूजा करायची आहे तर तो झाडू आपण जो घरामध्ये लांब झाडू वापरतो तर त्या झाडूची पूजा आपल्याला करायची नसून आपल्याला केरसुनी म्हणतात झाडू, तर त्या झाडूचीच पूजा करायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो. उत्तर पूजा केल्यानंतरच नवीन झाडूचा आपण घरामध्ये उपयोग करावा. तोपर्यंत तो झाडू तसाच पूजेमध्ये ठेवावा. तसेच बघा, आपल्या घरी एखादा पाहुणा आला किंवा एखादा स्नेही आला तर तो बाहेर गेल्यानंतर लगेचच आपलं घर झाडू नये. बघा, घरात एखादी व्यक्ती बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्ही झाडू मारू नका. किमान 15 ते 20 मिनिटानंतर, अर्ध्या तासानंतर तुम्ही कचरा काढायचा आहे. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी आपण झाडूने घर स्वच्छ करावं. मात्र सूर्यास्तानंतर झाडूने घर स्वच्छ करू नये, कारण सूर्यास्ताची वेळ मात्र लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्याची असते. त्यामुळे त्यानंतर आपण घर झाडून स्वच्छ करायचं नाही. तसेच वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले बरेचसेच नियम असतात. आपल्याला ते पाळताना अडीअडचणी येतात. धकाधकीचं जीवन आहे, बऱ्याचदा जागा कमी पडते, परंतु महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगते आणि आपण त्या नक्की पाळाव्यात आणि हे सहज शक्य देखील आहे. या झाडूचा फक्त आपल्याला नेहमी सन्मान करायचा आहे. झाडू आपटू नका, कोणाला मारण्यासाठी वापरू नका, उगारायला वापरू नका. जशी एखादी देवाची मूर्ती किंवा फोटो याची आपण घरामध्ये त्या पद्धतीने सन्मान करतो, अगदी त्याच पद्धतीने या झाडूचा सन्मान करायचा आहे. हे सर्व नियम जर आपण पाळून झाडूचा वापर नेहमीच केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल, आरोग्य नांदेल, सुख समृद्धी नांदेल, ऐश्वर्य नांदेल आणि माता लक्ष्मीची नेहमीच आपल्यावरती कृपा देखील राहील. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करत असताना आपल्याला एक छोटासा मंत्र देखील म्हणायचा आहे. इतर वेळेला जेव्हा कधी आपण नवीन झाडू आणाल तर त्याची हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आणि त्यानंतर लगेच त्यावेळेला हा मंत्र आपण हात जोडून 11 वेळा झाडू समोर बसून म्हणायचा आहे किंवा 16 वेळा किंवा 21 वेळा म्हणायचा आहे. ओम श्रीं महालक्ष्मी नमः, ओम श्रीं महालक्ष्मी नमः असा मंत्र आपल्याला नवीन झाडूची पूजा करताना हात जोडून म्हणायचा आहे. तसेच धनत्रयोदशीला आपल्याला झाडू खरेदी करायचा असेल, शुभमुहूर्त कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात याचा देखील एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्ही तो आवर्जून पाहावा आणि त्या वस्तू नक्कीच तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणाव्यात, जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्ती होईल. घरामध्ये वर्षभर संपत्ती कमी पडणार नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या वस्तू अगदी छोट्या छोट्या किमतीत मिळणाऱ्या आहेत, परंतु त्या सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहेत.
ज्या आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होतं. वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी आणते. संपत्ती कधीही कमी पडत नाही. झाडूविषयीच्या माहितीचा आणि नियमांचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच हा व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. जय महालक्ष्मी.